सरकारी मालकीच्या पालिका इमारतीमधील 2 दुकानांचा मुद्दा तापलेला असून यामुळे बांधकाम आणि भाडेपट्टीबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। अकोला महानगरपालिका मुख्यालय महानगरपालिकेच्या शासकीय इमारतीमधील 2 दुकानांचे प्रकरण जावेद झकारिया यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत का? अकोला महानगरपालिकेच्या मालकीच्या सरकारी इमारतीत कथितरित्या बांधण्यात आलेल्या 2 दुकानांसंदर्भात आता प्रश्न निर्माण झाले आहेत। तक्रारदार मेहमूद पठाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सचिव जावेद झकारिया यांच्यावर गंभीर आरोप केले असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। तक्रारदाराचा आरोप आहे की येण्या जाण्यासाठी असलेला दरवाजा बंद करून आत पत्र्याचे बांधकाम उभारण्यात आलेलं आहे आणि त्यात 2 दुकाने बांधण्यात आलेली आहे। असाही आरोप आहे की ही दुकाने नंतर भाड्याने देण्यात आली आहेत। तथापि या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न केवळ कथित बांधकामाबद्दल नसून महापालिकेच्या मालमत्तेवर बांधकामास परवानगी देण्याच्या अधिकाराबद्दल आणि दुकाने भाड्याने देण्याच्या अधिकाराबद्दल आहे। आज हमने उपायुक्त साहब को एक निवेदन दिया जिसमें हमने बताया कि अकोला महानगर पालिका के शासकीय इमारत के अंदर ही राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेश सचिव जावेद झकारिया द्वारा अवैध तरीके से 2 दुकानों पर कब्जा किया गया। वो कब्जा ऐसा है कि वो एक दरवाज़ा है आने जाने का महानगर पालिका का, लेकिन उसको बंद करके उसको 2-3 लगाकर उस पर दुकानें बनाकर उसे भाड़े से दिया गया। इसके पीछे किसका आदेश है, किसने इनको बोला कि ये दुकानें बनाओ, और साथ ही साथ मुझे जहाँ तक ये चीज़ की माहिती है तो ये जो दुकानें हैं ये महानगर पालिका की जो मुख्य बिल्डिंग है इसके नक्शे में भी नहीं है। इसके बावजूद भी ये दुकानें बनाए गए, इसके आदेश पे बनाया गया। और जावेद झकारिया जो इस दुकान का भाड़ा खा रहा है, किसके आदेश से खा रहा है, इसकी सबकी चौकसी होना चाहिए और इन पर 420 का गुना दाखिल होना चाहिए। इसके लिए आज हमने महानगर पालिका के अंदर उपायुक्त साहब को लेटर दिया। अगर इसके ऊपर कार्रवाई नहीं होंगी तो मैं संवैधानिक रूप से यहाँ आंदोलन करूँगा।